बरं, पण आता बाई किती आहे. आता ती परी घरीच तर होती, तिच्याजवळून करून घेतला असता चहा तर काय बिघडलं असतं. हा, आता बाई तिला साधा चहा करून मागत नाही, येतच नाही म्हणा तिले. पण शिकवलं नाही पाहिजे का तिला, सांगायला नाही पाहिजे काय का असा कर का तसा कर, का मीच कमी पडणार आहे की यायच्या. मी का माझा कामधंदा सोडून देऊ का याच्यासाठी. जेवढं जेवढं केलं की नाही आपण तेवढे घरातले लोक डोक्यावर बसते. हे गोष्ट खरीच आहे. लय जण म्हणे बाया अशाच म्हणते, जास्त कधी सासू सासऱ्याचं कराच नाही लागत म्हणते. हा, नाही तर मग असेच करते म्हणते, ते आपल्याला त्रास देते. खरीच गोष्ट आहे. पहिले मी करू नाही ना, मला तर असं वाटते कधी कधी का मी तेव्हाच बरी होती. आता आपण काय म्हणतो का नाही बा, करून घ्या लागते कोणाचं, तर हे लोक माझा फायदाच घेऊन राहिले. आता भांडे कुठे गेले इच्छे, एक भांडं नाही दिसून राहिलं चहा करासाठी. एवढे मोठे भांडे धुवून आणले मी मगानी, कुठं गेले ना काय गेले काय माहित. आता बहिणी एक भांडं नाही ठेवलं जाग्यावर, पुरे भांडे धुवाले दिसून राहिले मला. आता जाऊन पाहा लागून नेऊन टाकले असं, नाही तर तिकडे जारे होईनी. किती लोकांचा चहा मांडून राहिली तू, चहा व्हायचाच आहे अजून, एवढ्या वेळची आली इथं घुसूड काय करून राहिली काय माहित. आतापर्यंत 100 लोकांचा चहा शिजवला असता मी. तू तर इथं इच्छा इथंच घुमून राहिली, इकडली तिकडे तिकडली इकडे. काय आता बाई, आता असं आहे मग बोलायला मन करते, पण असं वाटते काय बोलावं. आता सासूले बोलणं चांगलं नसते म्हणते, म्हणून बोलावं वाटत नाही मला. नाही तर तुम्ही कधी बोलण्यासारखंच करता. तुम्ही सांगा, मला सांगून राहिला तुम्ही 100 लोकांचा चहा शिजवला असता. एवढ्या वेळची मी याची होती, 1 कप चहा करून पेला नाही तुम्ही, आणि आता सांगून राहिला मला आल्यावर. घ्या ना मग, कर ना तुम्ही. 100 लोकांचा चहा करता तर 2-3 जणांचा करा. आता बोलणं घेणं बोलून हेच तर शिकवलं तुला त्या माईनं. सासूले कसं बोला लागते, हा, सासूचा कसा पान उतारा करा लागते, हे शिकवलं असं ना तुले, म्हणून तर बोलायला पाहिजे तशी. नाही तर त्या पाय ना परी बोलते अशी, तिला तर बिचारीले माय नाही. हा, वैशाली बोलते अशी, तू हाय फक्त एक. आता बाई, आता याच्यात मै आई काय आली, या मायनं शिकवलं असं, तुम्ही असं शिकवता वाटते तुमच्या पोरीले, म्हणून तर तुम्हाला भ्रम आहे का नाही बा. मै आई शिकवत असं म्हणून, मै बाई असं काही शिकवतच नाही तुम्हाला. तुमचा भ्रम काढूनच टाका तुम्ही डोक्यातून. तो आता पहिले मला सांगा तुम्ही. आता बाई, मी एवढे मोठे भांडे घासून गेली, इथे ठेवले होते, कुठे गेले भांडे आता. बरं, इथं नाहीच नाही ना, किचन मध्ये भांडेच नाही आहे, चहा काय करू मी, भांडेच पाहून राहिली म्हटलं मी एवढ्या वेळचे. इकले तर नसनच ना भांडे, घरातच असन ना, का काही इकून टाकले. तू घरी नव्हती तर पैशाची खाड पडली होती, मला इकून टाकले मी भांडे. मग गेले कुठे आता बाई, एकही तर भांडा नाही इथं. चहाले गंजणी पाहिजे का, कायच्यात करू चहा, हातात करू का माया. अहो तर पाय ना, काही इच्छा इथं घुमल्यानं होईन का, जाऊन पाय धुवाले असन. आता बाई, धुवाले राहीन कसे भांडे, सगळ्याचे जेवण खावणं झाल्यावर मी भांडे धुवून ठेवले होते म्हटलं. मग एवढे मोठे भांडे धुवाले कसे नाही, इथे एकही नाही ना, 2 टोपले भांडे धुतले ना मी. अव हो, त्याईनं परीनं कनी काय होय तर बनवलं होतं बापा मंगानी, लय मोठे भांडे काढले. काय बनवलं ना काय नाही, ते मोबाईलवर पाहू काहीतरी बनवून राहिली होती. मी आली होती इकडे पाहायला, मग मला काही समजलं नाही. ते म्हटलं आपण काय खाऊ म्हटलं, याच्यातलं काही समजून नाही राहिलं. मॅगी बनवली आणि अजून काहीतरी बनवलं होतं बाबा तिनं, तर निघाले असं भांडे. आता बाई, तिनं भांडे करून ठेवले एवढे मोठे माझ्यासाठी, आणि मी धू काय ते भांडे आता, तिने धुवायला लावा ते पुरे भांडे आता. म्हणजे ते खरकटे करून ठेवते ना, मी धू काय, माझी कंडिशन आहे नाही भांडे धुवा जोगती. दिवसभर कामावरून आली, हा, सकाळी गेली तर सगळे कामं करून गेली, आणि ते काय करून राहिले आता बाई दिवसभराची घरात, एकही काम करत नाही. तुम्ही तिला एकही काम करायला लावत नाही. ते काय आयती महाराणी बसायला आणली का इथं, हे महाराणी, आणि मी काय मोल करीन, हे तर अजबच झालं. आता बाई असं नाही करू, असं नका करू तुम्ही, असं जमत नाहीये. मी घासत नाही आता भांडे, तुम्ही घासा. नाही तर मग एवढा जर तुम्हाला तिचा कळ येऊन राहिला असेल का नाही, तर तुम्ही घासा भांडे. मी एकही भांडे घासत नाही, मी चहा करत नाही. आता चालली मी. काय होऊन राहिला आता, धुतले जराशे तर 2-4 भांडे धुवून घे, चहा पुरते, मग बाकीचे पाच बसू, मग लागून तर संध्याकाळी घासजो बाकीचे भांडे. आता बाई काही होऊन नाही राहिलं तर मग तुम्हीच घासून घ्या ना, मी कायले घासू. आतापर्यंत बोलली नाही आता बाई मी, आता बोलल्याशिवाय राहणारच नाही म्हटलं. मग म्हणता का मोहिनी बदमाश आहे, फक्त मोहिनीचं नाव तुम्ही बदनाम करता, पण मोहिनी सोबत तुम्ही वागता कशा कणी ते दिसत नाही. मोहिनी सोबत एवढा भेदभाव. आता बाई कोण ते परी, ते तुम्हाला अशी बंडल आणून देऊन राहिली काय तिच्या बापाच्या घरून तुम्हाला चांगले ठेवासाठी, का तिच्या इकडून एवढा कड घेता तुम्ही. अरे माझ्या इकडून घेत जा कधी कधी, माझी कंडिशन नसूनही तुम्ही मला कामं करायला लावता, आणि ते मस्त महाराणी सारखी आराम करते खोलीत. मी चहा करत नाही, तुम्हीच करा चहा. काय करू बापा आता, मलाच धुवा लागून काय माहित भांडे. हा, सुना असून मला तर माझ्यावर भल्ले बेकार दिवस येऊन गेले. भांडे धुवा आणि कपडे धुवा हेच कामं राहिले काय मला आता. माझ्या बुडा तर बुडाय माझ्यावर शिरजोर होते. सासूबाई काय झालं, एवढ्या टेन्शन मध्ये का बरं उभे आहे तुम्ही, कोणी काही बोललं का तुम्हाला. काय सांगू परी तुला आता, कोण काय बोललं ना काय नाही बोललं, आता मला काही समजून नाही राहिलं बापा. आता मला तर घरात राहणं मुश्किल होऊन गेलाय. का बरं सासूबाई, काय झालं पण मला सांगाल का तुम्ही काही. अव ते दिवसभराचे भांडे काढून ठेवले नाही एवढे मोठे, ते म्हणते मी आता घासत नाही म्हणते. हा, ते एवढं मोठं करून ठेवलं बापा, 2-4 भांडे तर घासून ठेवा लागत होते व माय परी. आता ते घासत नाही म्हणते, तुम्हीच घासा म्हणते. आता मी घासू काय व भांडे, एवढ्या थंडीच्या दिवसात माझ्या हात पाय उकडून जाते एकटं. पहिलेच तर मला वाट आहे बापा, माझ्या अंग ठणकते सारं मग रातभर, आणि त्याच्यात ते म्हणते मला आता तुम्ही घासा म्हणते भांडे. सांग माय, आता काय करू तर काय करू मी आता, तूच सांग. अच्छा, याच्यासाठी चालू आहे का तुमचं. हो, मला ना आवाज आला तिकडे रूम मध्ये,
मी म्हटलं काय झालं म्हटलं सासूबाईचं आणि मोहिनीताईचं काय काहीतरी चालू आहे म्हटलं. सासूबाई तशा पण त्या तशाच आहे, भांडायला ना एक नंबर आहे म्हटलं. माझ्याशी कशा भांडल्या त्या दिवशी माहितीये का तुम्हाला? म्हणूनच मी मुद्दामच भांडे करून ठेवले त्यांच्या अंगावर. घासा म्हणा आता, बसा म्हणा भांडे घासत 2-3 दिवस. सगळे भांडे काढून ठेवले मी, सगळे भांडे खराब करून ठेवले म्हटलं. असं तुही चालू आहे मग हे? मला वाटलंच तरी तूच अशील म्हणून याच्या मागं. आत्याबाई म्हणते तिनं काही खायचं केलं म्हणते. आत्याबाई साऱ्या गुन्हे लपवता तुम्ही याचे. काय देऊन राहिली ही तुम्हाला काढून? एक दिवस तुमच्यासाठी स्वयंपाक करत नाही का, चहा करत नाही का, काहीच करत नाही, तरी तुम्ही इले पाठीशी घालता. काऊन असं करता? माझ्यासोबत काऊन तुम्हाला एवढा राग आहे बा? मी काय करतो तुमचं? हिने एवढे मोठे भांडे सगळ्या घरातले काढून ठेवले, इले अक्कल नाही का तेवढी? घुबळले चालली मोठी इथं करायला जास्तीची शहाणपणा करून राहिली. हो मी मुद्दामच केलं त्या दिवसचा बदला घ्यायसाठी तुमच्यासोबत. कारण तुम्ही वागताच माझ्याशी तशा, एकदम भांडण करता आणि कशा तरी वागता गावंडळ सारख्या, गावंडळ कुठल्या. लाज नाही आहे ना तुझ्या जीवाला जराशी? म्हणून तर तू काय म्हणते त्या पोट्ट्यासोबत पळून गेली होती, तरी नवऱ्यानं आणलं ना तुला, तरी तुला शरम नाहीये जराशी? कसं वागलं पाहिजे घरात म्हणून. आणि ती एवढीशी हितभराचे कपडे घालून फिरून राहिली, 4 दिवस मोठे टिमिक टिमिक साड्या घातल्या, आता चालली. आणि आता बाई मग हे केस कापले तर तुम्हाला तर खपलं नाही, पटून नसं राहिलं. हिचे हे आता हे झबले घालणं पटून राहिले का तुम्हाला? भल्ली साजरी दिसून राहिली का ही झिपड्यावानाची तुम्हाला आता? झिपरी कोणाला म्हणते का टकले? झिपरी म्हणून राहिली मला. तू बघ ना पहिले तुझ्या डोक्यावर किती केस आहे ते. एवढे एवढे केस करून घेतले आणि मला म्हणते झिपरी. तुझ्यापेक्षा छानच केस आहेत म्हटलं माझे. आणि ना हे कपडे म्हटलं माझ्या नवऱ्याला आवडतात म्हणून घालते मी. मला कोणी म्हणणार नाहीये म्हटलं, कोणी नाही बोलू शकत मला. सासूबाई पण बोलत नाही आणि सुमित पण बोलत नाही, कोणीच बोलत नाही. तर तुला काय करायला लागते का? मी कपडे घालू नाही तर नाही घालू, तुला काय घेणं देणं आहे त्याचं? मला काय करायला लागते? घाल नाही तर तशीच राह. पहिले तर भांडे घास. एवढे मोठे भांडे करून ठेवले, कोण घासन ते? नाही तर आता बाईला घासा लागन ते भांडे. घासा ना आत्याबाई. आत्याबाईच घर होय. आत्याबाईच म्हणते माय घर, माय पोरं, माय नवरा, माय सगळं. आत्याबाई घासन भांडे, आता आत्याबाईच घर होय. अरे बाबा देवा, उचल रे मला लवकर रे. आता जगाची बिलकुल इच्छा नाही राहिली. ह्या 2 कोलाटणी आल्या बापा घरात. काय करू आता? हे तर महाभारी आहे. आता उचलून घे रे देवा, आता दिवस सरले आता. आत्याबाई काय झालं तुम्हाला? तुम्ही? ओ माय गॉड, काय झालं? सासूबाईंना चक्कर येऊन पडल्या वाटते. अरे बापरे, माझ्यावरच येईल का माहित नाही. मी तर पडते आता इथून पटकन. तू यायला झालं म्हटलं हे पाय. आता बाई डोक्याला हात देऊन बसल्या म्हटलं. आतापर्यंत आता बाईला कधी असं बसा नाही लागलं. आम्ही कधी भांडलो नाही म्हटलं वैशाली ताईनं मी कधी एवढ्या दिवसात. आणि तू बाई झिपरे इथं 3 दिवसाची आली तर भांडण लावून टाकले घरात सगळे. आणि आता बाईला डोक्याला हात ठेवून बसा लागून राहिला आता. माझ्यामुळे? हे तर तुझ्यामुळे झालं खरं. मी काय केलं? मी तर काहीच केलं नाही. मी काही करते का? आणि मी काही बोलते पण का? विचार सासूबाईंना मी काही बोलते का त्यांना? काहीच बोलत नाही म्हटलं. मी काम जरी करत नाही ना, पण मी बोलत पण नाही घरात. आणि तू नुसते 3 काम करते आणि दिवसभर नुसती बोलत राहते, पटर 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 करत राहते. एवढं कोण ऐकणार ग तुझं? तुझ्यामुळे आता सासूबाईंचं डोकं दुखत आहेत म्हटलं, त्या डोक्यावर हात ठेवून बसलेले आहे. आता बाई उठा, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. करतो मी बाकीचे काम, आता मलाच करावं लागते. फक्त तुम्ही इथे ऐकून बोलत जा. हे पा तुम्हाला पाहताही नाही म्हटलं फुकट. पयाली वाटते हे भरकन पयाली उठून. तिला माहित आहे ना आता आपल्याला म्हणून आता बाईला उचलू लाग म्हणून. नेट लागेवानाची बातच पाहिजे. तू कोण आहे? मी ओळखत नाही. कोण आहे बाई तू? मी कुठं आहे? कुठं आली मी? आता बाई मी तुमची सासू, तुम्ही बाई सून. हट्ट बाई, मी चालली वाटते. आता बाई तुम्ही बाई सासू, मी तुमची सून. मी मोहिनी. तुम्ही स्वतःला ओळखत नाही का? भुलला का तुम्ही? थांबा मी मामाजीला आवाज देतो. मामाजी? कोण मामाजी? कोणाची मामाजी? मी नाही ओळखत. मी सासू, कोणाची सासू? नाही मी नाही ओळखत बापा. कोण होय ना कोण नाही तर मी कोण आहे? माझं नाव काय आहे? अरे देवा, कोणाला सांभाळू रे बापा मी आता? आता आत्या बाईले सांभाळू का स्वतःले सांभाळू का घराले सांभाळू? कोणाले सांभाळू? तिकडे मामाजी चहाची वाट पाहून राहिले असन. मामाजी म्हणून चहा करून राहिल्या का चहाच्या बागेत गेल्या म्हणून हे चहा आणण्यासाठी? अजून चहा भाजाच आहे? 2 घंटे झाले बसलोच आहे तिथं. मायबीन बसल्या बसल्या झोप येऊन राहिली, डोलून राहिला माणूस. आणि तुमचं काय म्हणते चहा शिजाचाच आहे अजून? चहा करून राहिल्या मायबीन. ह्या काही दोघी सासू सुना नागिन डान्स करून राहिल्या का इथं? सोनबाई काय चालू आहे म्हटलं? हे कोणाच्या डोक्यावर हात ठेवून बसलाय तुम्ही? हे सरला कोणाशी बसले खाली? मामाजी वेळच तशी आली बापा, डोक्यावर हात ठेवून उभं राहायची. काय करू आता? या आत्याबाईची याददाच गेली. या ओळखून नाही राहिल्या ना, मला ओळखून राहिल्या ना, तुम्हाला ओळखून राहिल्या, घराला नाही ओळखून राहिल्या, कोणालाच नाही ओळखून राहिल्या. आता याददाच गेली? चहा करायला लावला म्हणून? चहा करायला लावला तर याददाच जाते का कोणाची? तिथं तर आता एवढं मोठं आयुष्य गेलं चहा करण्यात, तरी तिची कधी याददाच नाही गेली. आताच गेली आजच एकदम. सर काय झालं तुला? काऊन म्हटलं काय झालं? मी कोण आहे ओळखलं काय मला? नाही मी ओळखत नाही. कोण आहे दादा तुम्ही? माय बिन काय झाली गेली आताच्या आता? आता तर घंटाभऱ्या पहिले आली इकडे तर चांगली होती. आताच्या आता मी तर म्हणतो या सुनाईच्या किरतोड्यानं झाली ही मॅट. आता पुरी याददाश्त चालली गेली हिची. मामाजी आता कसं होईल मग? आता आत्याबाई जर अशा झाल्या तर मग आत्याबाईला घरात ठेवता का आता तिकडे कुठे नेऊन सोडा लागते? माझ्याजवळ एक उपाय आहे सुनबाई. कोणता मामाजी सांगा ना. म्हणजे मग तसं
मी काय म्हणतो सुनबाई, तुम्ही एक काम करा, प्रॉपर्टीचे कागदपत्र तयार करा. पुरी प्रॉपर्टी तुमच्या नावानं करून देतो मी. आणि मी चाललो जातो आता तीर्थाले. काय करू आता, बायकोच जागेवर नाही राहिली, तिथं डोकसच जागेवर नाही आहे, तर मग मी काय करू इथं राहून? मला गमन काय? हा, मी चाललो जातो आता तीर्थावर. वावर शेत घरदार सगळं तुमच्या नावानं करून देतो आता. काय मच्छचं पुटगं कसं आहे हे? हा, सार सुनीच्या नावानं करून देतो म्हणते. म्हणजे खरंच जर मग यद्दाच गेली तर खरंच असंच करण मग. अहो एवढं मनावर घेऊन राहिले काय तुम्ही? मी मजाक करून राहिली ना. अरे बापा काय करू, हे सुनेनं एवढं परेशान करून टाकलं. मला असं वाटून राहिलं का मग याददाश खरोखर गेली तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तर मला दुसरा झटका दिला अजून. हा, मग याददाश जर गेली तर तुम्ही सगळीची सगळी प्रॉपर्टी हिच्या नावानं करून द्या. मग बाकीचे कुठे फिरान? आणि मला तर हे रस्त्यावर काढून देईन, मला तर मॅड सारखं फिरायला लागेल मग रस्त्यानं. तुला काय वाटते मी काय सिरियस बोलून राहिलो? मी मजाकच करून राहिलो. तुला तर माहिती आहे मला मजाक करायची सवयच आहे म्हणून. गेली म्हैस पाण्यात. मी म्हटलं खरोखरच बोलून राहिले मामाजी. आता करतो म्हटलं कागद पटकन तयार माया नावाचे. हा, आणि घेतो म्हटलं सगळं माया नावानं करून. ह्या बुडीला कोण ऐकलं असतं मग? आणि परीले तर मी असं माशीसारखं काढून फेकून दिलं असतं तिकडे बाहेर नेऊन. मोहिनी तर बाबा भल्ली खूप झाली असन. मोहिनीला वाटलं असन चांगला आता गळाच भेटून राहिला आपल्याला. नाही, भल्ली खूप झाली तू. हा मामाजी, आता करतो मामाजी, असं करतो मामाजी. असं नाही म्हटलं मामाजी. चला ना आपण आता बैले दवाखान्यात नेऊन भरती करू एखाद्या. हा, तर तिथं त्याचा इलाज करू. असं नाही म्हटलं तिनं. हो म्हणते करतो ना मामाजी. हा, बातच तयार झाली जशी. आता बाई मी कायले खुश होऊ? मला कायची खुशी होईल? मलाच तर सगळं करायला लागलं असतं. अजून तुमचं एक काम माय मागं अजून जास्तीचं वाढलं असतं. कारण तुम्ही मला वैकूनच नव्हतं राहिलं तर काय मजा आली असती मला तुमच्यासोबत भांडण्यात. आणि मला म्हणता तुम्ही हे पाहिजे तुमची लाडाची सून. जशा तुम्ही खाली बसल्या तशी तटा कुठून पाहिली म्हटलं ते गायबच झाली इथून. दिसली काय? मीच होय ना, मोहिनीच टिकली ना शेवटी. मोहिनीच तर उभी राहिली इथं तुमच्यासाठी. तुम्हाला आता बाई करून राहिली तरी तुम्हाला माही कदर नाहीये. तरी तुम्हाला काय परीची शिवून पडली आहे सगळी. पण मी म्हणतो तुम्ही दोघी जणी सासा सुना इकडे आल्या तर एवढा वेळचा चहा कोण म्हटलं व्हायचा आहे अजून? मामाजी मी माहिती आहे काय, सकाळी सगळे भांडे घासून गेली होती. त्या परीनं म्हणते मॅगी केली, काय काय केलं म्हणते सगळे भांडे. आणि माझ्यासोबत माया रागी तिकन दिले म्हणून माहिती सगळे भांडे मायावर येऊन पडले पाहिजे घासासाठी, म्हणून सगळे भांडे काढून ठेवले म्हणते. आणि मग तुम्ही सांगा मामाजी, मग एवढी कंडिशन आहेच नाही भांडे घासाची. तरी म्हटलं मी करतो. आणि आता बाई तरी काय म्हणते तूच कर म्हणते. तिला नाही म्हणत 2-4 भांडे घासून घे म्हणून. मला म्हणते. मग सांगा बरं मामाजी, आता बाईचं चुकत नाही काय? मग मी बोलली तर आता बाई बसल्या मग डोक्यावर हात ठेवून. सरला हे चुकलं तुमचं आता. हा, मग म्हणता का बोलते हा सुनाईची एकूण भाग घेते सासरा. आता तुम्ही सांगा, त्या सुनीनं एवढे कामं केल्यावर एकटीच्या भरोशावर किती पाहता तुम्ही? हा, स्वतः तर करत नाही आणि त्या लहान सुनीलाही करू देत नाही. काऊन मोठं असं? हा, मग ते दोघं जर चालले जाईन अलग अलग राहिले तर मग काय करा तुम्ही? मग एकटं सावडा लागेल तुम्हाला दोघांचं. मग ते सून तुम्हाला साथ देणारी नाही आहे बरं. ते तिचं काय आहे, आज आहे उद्या नाही आहे. तिच्या बापाच्या घरी चालली जाईन ती. तिला कोण्या गोष्टीची कमी आहे काय? ह्याच सुना करते ना तुमचं शेवटी. अरे मग याच्याशी कोण राहत जा, याच्याशी कोण बोलत जा. असं करून काय भेटते? आज सुनीले सुख द्या तुम्ही, उद्या सून तुम्हाला सुख देईन. हो चुकलंच माय, खरंच चुकलं. आज मलाही असं बेकार वाटून राहिलं. पाय शेवटी मोहिनीलाच माय कदर आली आणि ते परी लागन तर पळून गेली इथून. हा, आणि सुमित घरीच आहे बरं. तिनं जरासं सांगितलं नसन त्याले, किंवा त्याला ऐकूही नसन गेलं. आला नाही म्हटलं जरासा पाहाले. माय राजेश असता गणी सटकन पटकन धावत आला असता म्हटलं आई काय झालं. हा, त्याच पोराले मै माया आहे म्हटलं. अन ह्या मोहिनी कशी असो पण बिचारी अडी अडचणले धावते, हेच तर लय आहे. चुकलं पण माया खरंच. मोहिनी राहू दे, तुम्ही करतो चहा, आणतो 2 भांडे धुवून आणि करतो. होते बाबा तेवढं तर होतेच मायाकून. मामाजी मी काय म्हणतो, आपला परिवार आहे मोठा. आपल्याला घरात कणी लय लोक आहे आणि आपल्याला किनी लय वेळा चहा करायला लागते, एवढा मोठा स्वयंपाक करायला लागते. तर निदान ना मामाजी आपल्या घरी एक भांडेवाली तरी बाई ठेवा. एखादी भांड्यासाठी, कपडेसाठी, एवढ्या गोष्टीसाठी तरी मामाजी एखादी बाई ठेवा लागते आपल्याला. हा, कारण का एकटीला एवढं कामं होत नाही ना. घरची सून किती कामं करण मामाजी. आता बाई कायले पाहिजे. हा, होते ना आपल्याकून थोडं मिळून मिसळून करून घेत जाऊ. ठीक आहे, पाहिजे एखादी जर भेटली तुम्हाला तर. नाही तर मग मला भेटली तिकडे तर मी पाहून घेईन. भांडे गिंडे घासायला एखादी बाई ठेवून घ्यायचा. पण सुन बाई, आता तुम्ही ह्या कंडिशन मध्ये कामावर काही जाऊ नका. हा, बरोबर काही आहे नाही जाणं. ठीक आहे मामाजी, पण मामाजी तुमचं पोरगं पैसेच देत नाही ना. मला कायच्यासाठी पैसे लागत काय? हा, आता मला 2 महिने झाले तर राजेशजीनं मला दवाखान्यात नेलं नाही म्हटलं ट्रीटमेंटसाठी. डॉक्टरनं बोलावलं होतं आणजा म्हणे. मग आता येईनं मला नेलंच नाही तर काय करू? किती दिवस झाले मी त्याच्या मागं लागली आहे. बरं, मी म्हणतो त्याला काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. जा आता आपल्या खोलीत. बरं मामाजी, ठीक आहे. मामाजी ह्या घरात फक्त तुम्ही मला समजून घेता, नाही तर मला ह्या घरात कोणी समजून घेत नाही. सगळेले मोहिनी फक्त वाईट दिसते, मोहिनीचे फक्त दुर्गुणच दिसते. चांगले गुण कोणाला दिसत नाही मामाजी. समजून घ्याच लागते सुनबाई. आज आम्ही तुम्हाला समजून घेऊ तर उद्या तुम्ही आम्हाला समजून घ्या. तुम्ही आमचे लेकरं आहे शेवटी. चुकले भुलले हा जवळ करा लागते. आमची पोरगी चुकली तर आम्ही काय तिला काय हाकलून देऊ काय घरातून? तशा सून आहे. जशा ते चुकू शकते आम्ही चुकू शकतो. शेवटी माणूसच आहो ना बाई आपण. हा, चुकणारच आहे.
चला मग करा, आराम करा थोडा वेळ. तुमची सासू करते आता चहा. आज तिच्या हातचा चहा पिऊन पा कसं मस्त तुम्हाला एनर्जी येते तिच्या चहानं. चला मग बसा तुम्ही आता जाऊन. नाटक गिटक मस्त करता येते तुम्हाला आता. या वयात कायले पाहिजे हे ढंगरे आता अंगात. कायचे ढंगरे? तुम्हाला काय माहित आहे काय झालं इथं ना काही नाही म्हणून? हा, काय बोलताच बोलते बापा सुना ह्या किती भांडते. मी अगर तेवढं नाटक केलं नसतं ना ते यायचं चालूच राहिलं असतं. हे काय म्हणते तर परी इथंच उभी होती, हे उभी होती, फक्त एका नासुकल्या चहासाठी एवढ्या भांडल्या बापा ह्या. सांगा बरं, अशा सुना असन लोकांच्या कोणाच्या? याच्यात आपला फरक पडते म्हटलं. त्याचं म्हटलं असतं का मी चल बाई मी करून देतो 2 कप चहा, तर त्या सुनीले खुशी झाली असते, आनंद झाला असता. आता ती आली बाहेरून, पहिलाच दिवस तिचा. हा, बाहेरून आलेला माणूस कसा असते, जायला तपला असते. तिनं सगळे कामं करून गेली. मग तिचे सगळे जर कामं तुम्ही असता व्यस्त कराल तर कोणाच्या जीवावर येत असते? हा, असं करू नये माणसानं. आणि तुम्ही तिला म्हणाले पाहिजे परीले का 2 कामं कर. आणि आता तिला सांगा तुम्ही समजून सुमितले आणि परीले, ह्या घरात राहायचं असन तर कामं करावंच लागन म्हणा. तुमच्याकडून होत नसन तर मी सांगतो, आज संध्याकाळी सगळेच्या सगळे तिथं जेवणाच्या ठिकाणी आणा. सगळेला समजून सांगतो मी काय समजून सांगायचं आहे ना काय नाही. तर तुमच्याकडून तर होत नाही समजून सांगणं. आता मला सांगा लागेल, मला सांभाळायला लागणार आता घर. बरे आहे बाबा आमची मामाजी चांगली आहे म्हणून. नाही तर काय माहित काय झालं असतं आता घरातल्या सुनायचं. मला तर काही खरंच नव्हतं म्हणा. ह्या तरी टिकून गेल्या असता, पण मला काही खरं नाही होतं या घरात आता. पण मला एक गोष्ट ऐकून एवढी खुशी झाली. मामाजीनं म्हटलं होतं ना कागदपत्र तयार करा म्हणे प्रॉपर्टीचे. असं वाटलं होतं का सगळं स्वर्गातलं सुख मला आत्ताच भेटते का इथं, असंच वाटलं होतं. मी मस्त माहिती सगळे कागद करून घेतले असते, सगळं नावानं करून घेतलं असतं. मामाजी गेले असते तीर्थावर, आता पहिले घरातून हाकलून दिलं असतं. परीले तर पहिले हाकललं असतं. मी मस्त एकटी राहिली असती. राजेशजीले म्हटलं असतं राजेशजी त्याचा तर बदलाच पुरा केला असता. भांडे घासा, कपडे धुवा, हे करा ते करा. राजेशजी लय मला त्रास देते जरा. पण काय करावं देवा आता. स्वप्न ते स्वप्नच राहिलं, माणसाचं अधुरच राहिलं नाही. जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणते. हा, थोडा वेळ तरी मला स्वप्न पूर्ण करू द्या लागत होतं. पण कागद गिगद पूर्ण करायचं मग मी करूनच घेतलं असतं सगळं तर सगळं. मामाजीला तर टेन्शनच नव्हतं. मामाजी तर आलेच नसते तिकडून. एकदा गेले असते तर तिकडे काय मी साधू बनले असते काय तर. काय झालं मोहिनी, लॉटरी गिटरी लागली काय कुठची? बल्ले असून राहिली असतं गोड गोड, काय झालं? हे बाबा राशीतला शनिदेव हा अवतरले इथं. राहू केतू, राहू तिकडे गेला तर केतू इकडे आहेच. माय बहीण पागल तर नाही होशील? होऊ द्या ना, पागल होईन तर तुमचं काय जाणार आहे. पागल होईन तर होईन. हसल्यानं किती लोक पागल झाले ऐकलं कधी तुम्ही? लोक हसू हसू पागल झाले म्हणून. मग तर हे कॉमेडी करते की नाही लोक, ते तर पागल होऊनच फिरले असते. अरे पण तू हसण्याचं राज काय ते तर सांग मला. लोक कॉमेडी करते म्हणून हसते, पण इथं कोणती कॉमेडी झाली? मला पाहून हसून राहिली काय? मी काय एवढा हसाजोगता आहे का एकदम? तुम्हाला कायले पाहून हसू मी माझ्या नशिबाला हसून राहिली. आज माझ्या नशीब बदलता बदलता राहिलं राजेशजी. मला लॉटरी लागणार होती आज. लॉटरी? लॉटरी कुठची लागणार होती तुले? मॅच झाली तू आता झोपून राही चुपचाप. लय रात्र होऊन राहिली आता. मी माझ्या हातानं घेतो आज, मला वाढून नको देऊ तू. हसता हसता काही सांगता नाही येत, काही भलतच काही वाढून देशील. जाना हो, तुमच्यासोबत बोलायचंही नाही मला आज. आज माझा मूड कधी लय चांगला आहे. माझा मूड मला खराब नाही करायचा आहे तुमच्यासोबत बोलून. माय बिन काय बोला बायको सोबत. चाललो मी. तशी नवऱ्याला बायकोची खुशी कधी बर्दाश्त होत नाही. काहून तर काय माहित. बरोबर बोलली ना बा मी. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आणि मोहिनीला याद ठेवत जा तुम्ही. हा, स्मरणात याद ठेवत जा. आणि रोज तिचे व्हिडिओ पाहत जा. लय मेहनत करून व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी. आणि चला मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत. पण आपलं जे नवीन चॅनल आहे की नाही विदर्भाची चुगली, त्याला आवर्जून पाहत जा बरं. शांताबाईची व्हिडिओ असते त्याच्यात. आणि त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि आपले हे चॅनलला सबस्क्राईब करत जा. आवर्जून व्हिडिओ पाहत जा. मोहिनीला असं वाटते की तुम्ही रोज व्हिडिओ पाहिले पाहिजे मोहिनीचे. आणि हाईप पण देत जा. तुमच्याजवळ हाईप असते ना, हाईप पण देत जा आपल्या या चॅनलला. आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण ते लिंक ओपन करायची आणि व्हिडिओ बघायचे शांताबाईचे. चला भेटू आता आपण उद्या. तोपर्यंत सगळेले बाय बाय.